नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. 10 नोव्हेंबर रोजी दिल्लीमध्ये स्फोट झाला आणि त्याच्यानंतर बरंच काही घडतंय. काही पाकिस्तानात घडतंय, काही भारतामध्ये घडतंय. दिल्लीमध्ये स्फोट झाल्यानंतर इस्लामाबादमध्ये तसाच स्फोट झाला. असं म्हणतात की ऑपरेशनच्या भीतीने पाकिस्तानने स्वतःच हा स्फोट घडवला. या स्फोटानंतर अमेरिकेने पाकिस्तानचं सांत्वन केलं. जे काही घडतंय ते नव्याने घडत नाहीये. जे काही घडतंय ते पहिल्यांदा घडत नाहीये. जर तुम्हाला जिहाद संपवायचा असेल तर तुम्हाला जिहादी फॅक्टरांचा खात्मा करावा लागेल. मुंबईचं एक छोटंसं उदाहरण. मुंबईमध्ये मालवणी नावाचा एक परिसर आहे. 2024चा आकडा आहे. या मालवणीमध्ये, फक्त मालवणीमध्ये 81 मदरसे आहेत. 3 वर्षापूर्वी माहितीच्या अधिकाराअंतर्गत काही माहिती काढण्यात आली होती. त्या माहितीनुसार मालवणीमध्ये 40 मदरसे होते. 3 वर्षामध्ये याच्यामध्ये 41 मदरशांची भर पडली आणि या एकूण 81 मदरशांपैकी फक्त 2 मदरसे अधिकृत आहेत. इथे कोण शिकवतं, काय शिकवतं, इथे जिहादचं ट्रेनिंग दिलं जातं का, इथे एखादा मौलवी इरफान अहमद आहे का, कोणालाच पत्ता नाहीये. सरकारला सुद्धा माहिती नाहीये. स्थानिक काँग्रेस नेत्याच्या आशीर्वादाने गेली 10-15 वर्ष हे जाळं व्यवस्थित पसरण्यात येत आहे. शोपियानचा मौलवी इरफान अहमद काश्मीरमध्ये अनेक तरुणांचं ब्रेनवॉश करत होता आणि त्यातूनच डॉक्टर मुजम्मिल, डॉक्टर अदिल, डॉक्टर उमर ही अस्तनीतल्या सापांची फौज निर्माण झाली. हे लोक संविधान मानत नाहीत. हे लोक फक्त शरिया मानतात. ते संविधानाची फक्त ढाल करत असतात. असे हे जे मौलवी आहेत ते देशभरामध्ये पसरलेले आहेत. देशभरामध्ये तरुणांचं ब्रेनवॉश करण्याचा प्रयत्न करतायत मदरशांच्या माध्यमातून. सरकारला याच्याबाबत काहीही माहिती नाहीये. सरकारचं या मदरशांवर कोणत्याही प्रकारचं नियंत्रण नाहीये. शोपियानचा मौलवी इरफान अहमद याला NIA अटक केलेली आहे. हा तरुणांचं कशा प्रकारे ब्रेनवॉश करायचा, तरुणांना जिहादी ट्रेनिंग कशा प्रकारे द्यायचा, हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्हाला काश्मीरमध्ये जाण्याची गरज नाहीये. हे तुमच्या आजूबाजूला घडतंय. हे तुमच्या डोळ्यात देखत घडतंय. प्रश्न फक्त एवढाच आहे की हे रोखण्यासाठी सरकार एखाद्या स्फोटाची वाट बघतंय का, काही बळी जाण्याची वाट बघतंय का, किंवा काही स्फोटकांचा मोठा साठा पकडला जाण्याची वाट बघतंय का. मुंबईतलं एक छोटंसं उदाहरण. मुंबईमध्ये मालाड पश्चिम हा विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघामध्ये मालवणी परिसर येतो. या मालवणी परिसरामध्ये मुस्लिमांची खूप मोठी संख्या आहे आणि या मुस्लिम मतदारांच्या जीवावर अस्लम शेख हा काँग्रेसचा उमेदवार सलग 3 वेळा इथून जिंकून आलेला आहे आणि विजयाची ही परंपरा सतत राहावी, कायम राहावी म्हणून हा अस्लम शेख इथे मुस्लिमांच्या वस्त्या निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. त्यांची संख्या वाढती कशी राहील याचा प्रयत्न करतोय. इथे त्यांच्याकडे एक इकोसिस्टीम बनवण्याचा प्रयत्न करतोय आणि जे चित्र दिसतंय त्यावरून असं स्पष्ट होत आहे की अस्लम शेखचे जे प्रयत्न आहेत ते यशस्वी ठरत आहेत आणि मालवणीचा जो हिरवा रंग आहे तो दिवसेंदिवस अधिक गडद होत चाललेला आहे. मालवणी परिसरामध्ये जवळजवळ 90% जमीन ही सरकारी जमीन आहे. या जमिनीचा कब्जा घ्यायचा, तिथे झोपड्या ठोकायच्या, तिथे बांगलादेशीनं वसवायचं. परंतु हा प्रकार इथे थांबत नाही. इथे अनधिकृत मशिदी आणि मदरसे सुद्धा निर्माण केले जात आहेत. एक व्यवस्थित इकोसिस्टीम निर्माण केली जाते. सरकारचा एक भूखंड बळकावून इथे 3 मजली अनधिकृत जामा मशीद निर्माण करण्यात आलेली आहे. महाराजी एक सदनिका बळकावून तिथे 1 मजली क्युबा मशीद बनवण्यात आलेली आहे. या मशिदीच्या बाजूला एक शौचालय होतं. हे शौचालय सुद्धा बळकवण्यात आलेलं आहे आणि या शौचालयावर पाटी लावण्यात आलेली आहे की नमाजींसाठी आरक्षित. म्हणजे काहीही सुटलेलं नाहीये. शौचालय सुद्धा सुटलेलं नाही आणि भूखंड सुद्धा सुटलेले नाही आहेत. म्हाडाच्या सदनिका सुद्धा सुटलेल्या नाही आहेत. याच्या संदर्भात आम्ही रविवारी 10 वाजता ॲडव्होकेट कौशिक म्हात्रे यांची एक मुलाखत केलेली आहे. या मुलाखतीमध्ये या अनधिकृत मशिदीबाबत आपल्याला सविस्तर माहिती मिळेल. रविवारी 10 वाजता ही मुलाखत अजिबात चुकवू नका. अत्यंत माहितीपूर्ण आहे आणि अत्यंत धक्कादायक अशी माहिती या मुलाखतीच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये राज्य मानवाधिकार आयोगाकडे एक तक्रार दाखल झाली. ही तक्रार दाखल केली होती अजय चौहान या हिंदू व्यक्तीने आणि या तक्रारीच्या संदर्भात तत्कालीन DCP पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी एक शपथपत्र दाखल केलं होतं. ही जी मूळ तक्रार आहे आणि त्या तक्रारीनंतर DCP आनंद भोईटे यांनी जे शपथपत्र दाखल केलेलं आहे ते वाचल्यानंतर मालवणीमध्ये नेमकं काय चाललंय याचा आपल्याला उलगडा होऊ शकेल. ईदच्या निमित्ताने ही जी अनधिकृत मशीद आहे ज्याचा मी उल्लेख केला, जामा मशीद, त्या जामा मशिदीच्या समोर एक व्यवस्थित रस्ता आहे, मुख्य रस्ता आहे. या रस्त्यावरून बस सुद्धा ये जा करत असतात. त्यामुळे तो रस्ता किती मोठा असेल याची आपण कल्पना करा. ईदच्या दिवशी नमाजासाठी सकाळी 7:30 ते 10:30 या काळामध्ये हा रस्ता 3 तास बंद केला जातो. म्हणजे इथे बस, रिक्षा आणि टॅक्सी तर सोडून द्या, ॲम्ब्युलन्स आणि फायर ब्रिगेडच्या गाड्या सुद्धा या 3 तासामध्ये ये जा करू शकत नाहीत. इतकी भयंकर परिस्थिती आहे आणि पोलीस या सगळ्या परिस्थितीचं समर्थन करताना दिसतात. आनंद भोईटे यांच्या शपथपत्रामध्ये हे समर्थन तुम्हाला उघड पाहायला मिळेल. ईदच्या दिवशी एका अनधिकृत मशिदीच्या समोरचा रस्ता नमाजासाठी बंद करण्यात येतो. हिंदूंनी घरी बसायचं, बाहेर पडायचं नाही. अघोषित संचारबंदी.
आणि या प्रकाराच्या विरोधात चिडून एक व्यक्ती राज्य मानवाधिकार आयोगाकडे दाद मागतो. आता याच्यावर पोलिसांचा प्रतिसाद कसा हवा? पोलिसांनी खरं तर नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचं रक्षण केलं पाहिजे, त्यांचं समर्थन केलं पाहिजे, परंतु पोलीस आपल्या डोक्याला ताप होणार नाहीत याची काळजी घेतात आणि तेच केलं तत्कालीन डीसीपी आनंद भोयटे यांनी. त्यांचं जे शपथपत्र आहे ते शपथपत्र जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला संताप आल्याशिवाय राहणार नाही. आनंद भोयटे या शपथपत्रामध्ये असं म्हणतात की ईदच्या दिवशी या मशिदीमध्ये 4,000 लोक एकत्र झाली होती. मशिदीमध्ये नमाज पढण्यासाठी जागा नव्हती, म्हणून या लोकांनी नमाजासाठी समोरचा जो रस्ता आहे तो अडवला. म्हणजे त्यांनी समर्थन केलेलं आहे की मशिदीमध्ये खूप संख्या झाल्यामुळे लोकांनी रस्त्यावर नमाज पढला आणि रहदारी बंद पाडली. भोयटे फक्त इथे थांबत नाहीत, ते अर्जदाराला मूर्खात काढतात. ते असं म्हणतात की अर्जदाराच्या अर्जामध्ये अनेक विसंगती आहेत, म्हणजे त्यांनी जी तक्रार केलेली आहे, जो अर्ज केलेला आहे तो मोडीत काढण्याचा सुद्धा ते प्रयत्न करतात. खरं तर पोलीस कायद्याला धरून वागले तर त्यांनी रस्त्यावर नमाज होऊ दिला नाही पाहिजे होता. जर रस्त्यावर नमाज होत असेल तर तो पोलिसांनी बंद केला पाहिजे होता. परंतु भोयटे यांच्यासारखे अधिकारी आपल्या कर्तव्याचं पालन करत नाहीत. ते अर्जदारालाच खोटं ठरवण्याचं किंबहुना त्याला मूर्खात काढण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत असतात. भोयटे यांच्यासारख्या अधिकाऱ्यांमुळे कट्टरतावाद्यांचं मनोबल वाढतंय. कर्नाटकची घटना तुम्ही ऐकली असेल. कर्नाटकच्या केंपेगौडा विमानतळावर काही कट्टरवाद्यांनी सामूहिक नमाज पठण केलं. आता विमानतळ ही काही नमाज पठणाची जागा नाहीये, परंतु तिथे सुद्धा भोयटे यांच्यासारखे अधिकारी असू शकतील जे तर्क आपल्या स्वार्थासाठी वाकवतात सुद्धा आणि वळवतात सुद्धा. भोयट्यांचं म्हणणं जर आपण मानलं, त्यांचा तर्क जर आपण मानला, समजा मुंबईच्या एखाद्या मुख्य रस्त्याला लागून एक लग्नाचा हॉल आहे. या लग्नाच्या हॉलमध्ये खूप मोठ्या संख्येने वराडी जमलेले आहेत. इतके वराडी जमलेले आहेत की त्यांना उभं राहण्यासाठी किंवा बसण्यासाठी किंवा जेवण्यासाठी या हॉलमध्ये जागाच नाहीये. मग त्यांनी काय करायचं? मुख्य रस्त्यावर येऊन खुर्च्या मांडायच्या आणि तिथे जेवणावळ सुरू करायची. भोयटे यांचा जर तर्क तुम्ही मानाल तर त्या वराड्यांना रस्त्यावर बसून जेवण्याची मुभा दिली पाहिजे, परंतु अशा प्रकारची मुभा मिळत नाही. अशा प्रकारची मुभा फक्त विशिष्ट समाजाच्या लोकांना मिळत असते आणि त्याच्यामध्ये जे अधिकारी त्यांना समर्थन देत असतात ते फक्त समर्थन देत नसतात, ते स्वतःचे किसे भरत असतात, स्वतःचे हात ओले करत असतात. आता तुम्ही म्हणाल की मी अनधिकृत मदरशांकडून ईदच्या दिवशी मालवणीमध्ये होणाऱ्या नमाजाकडे आणि भोयटेंच्या शपथपत्राकडे कसं काय वळलो? तर भोयटेंच्या याच शपथपत्रामध्ये त्यांनी आकडा दिलेला आहे की मालवणीमध्ये 5 मोठ्या मशिदी आहेत आणि 81 मदरसे आहेत, ज्या मदरशांची संख्या 3 वर्षामध्ये 40 मदरसे मालवणीमध्ये वाढलेले आहेत. मानवाधिकार आयोगाकडे मालवणीच्या संदर्भात जी तक्रार केलेली आहे त्या तक्रारीमध्ये जामा मशीद अनधिकृत आहे अशा प्रकारचा उल्लेख आहे आणि या अनधिकृत मशिदीवर कोणत्याही प्रकारे कारवाई केली जात नाहीये असंही म्हटलेलं आहे. तर त्याबाबत आपल्या शपथपत्रामध्ये आनंद भोयटे असा खुलासा करतात की याच्या संदर्भात पी नॉर्थ बोर्डकडे मी अहवाल मागवलेला आहे आणि तो अहवाल आल्यानंतर आम्ही आवश्यक ती कारवाई करू. वास्तविक पी नॉर्थचे जे सहाय्यक पालिका आयुक्त आहेत त्यांनी आपल्या अहवालामध्ये असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे, किरण दिगावकर त्यांचं नाव, ते आता नाही आहेत, ते आता DMC झालेले आहेत. तर त्या किरण दिगावकरांनी या जामा मशिदीच्या संदर्भात स्पष्टपणे अहवाल दिलेला आहे की ही मशीद अनधिकृत आहे, परंतु तरी सुद्धा या मशिदीवर कोणत्याही प्रकारे कारवाई होताना दिसत नाहीये. आणि सरकारी भूखंडावर 3 मजली आलिशान मशिदीची इमारत उभी राहते आणि पालिकेचे अधिकारी, पोलीस अधिकारी, सरकारी अधिकारी अक्षरशः झोपा काढत असतात, कोणत्याही प्रकारे कारवाई करत नसतात. स्थानिक आमदारांनी तक्रार करण्याचा तर प्रश्नच नाहीये, कारण त्याचं नाव असलम शेख असल्यामुळे या मशिदीला पूर्णपणे संरक्षण कसं मिळेल असा त्याचा स्वाभाविकपणे प्रयत्न असणार. हा मालवणीतला एक छोटासा प्रकार मी आपल्यासमोर उघड केला. अंगणवाड्यांची परिस्थिती वेगळी नाहीये. गेट नंबर 7 आणि गेट नंबर 8 मध्ये अनेक अंगणवाड्यांचे मदरसे झालेले आहेत, सरकारच्या अंगणवाड्यांचे मदरसे झालेले आहेत. एक अंगणवाडीचं तर चिकन शॉप झालेलं आहे. म्हणजे मी आपल्याला फोटो दाखवेन, थापा मारत नाहीये, खोटी माहिती देत नाहीये. मी जे काय बोलतोय ते पुराव्यासह बोलतोय, मी जे काय बोलतोय ते कागदपत्रांच्या सह बोलतोय. मालवणीची ही परिस्थिती आहे आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे हे प्रकार वाढतायत आणि दिवसेंदिवस या प्रकाराचं पेव फुटताना दिसतंय. मी आधी आपल्याला सांगितल्याप्रमाणे सरकारी जमिनीवर जर एखादं अतिक्रमण असेल तर ते हटवायला काही फार वेळ लागत नाहीये. तसा कायदा आहे. सरकारी जमीन आहे हे एकदा सिद्ध झालं की त्याच्यावर जे अनधिकृत बांधकाम आहे ते तात्काळ हटवलं जातं. परंतु जिथे भोयटे यांच्यासारखे अधिकारी असतील, मानवतावादी अधिकारी, जे 3-3 तास रस्ता बंद करून नमाज बंद करण्याची परवानगी देत असतील आणि त्याचं समर्थन सुद्धा करत असतील, तिथे कायद्याचं पालन कोण करणार? खरं तर भोयटे यांच्यासारख्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करायला पाहिजे. त्यांना विचारायला पाहिजे, त्यांना खडसावायला पाहिजे की तुम्ही जी परवानगी दिली आहे ती कोणत्या कायद्याच्या अंतर्गत दिली जाते आणि ही परवानगी देण्याचा अधिकार तुमच्याकडे कोणी दिला? मी सुरुवातीलाच म्हणालो की मौलवी इरफान अहमद कशा प्रकारे ब्रेनवॉश करतो, कशा प्रकारे जिहादची चिथावणी देतो,
हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्हाला काश्मीरमध्ये जाण्याची गरज नाहीये. तुम्ही मालवणीमध्ये सुद्धा एक फेरफटका मारलात आणि मदरशांमध्ये थोडंसं डोकावण्याचा प्रयत्न केलात तर तुमच्या ते लक्षात येऊ शकेल. इथे काय गॅरंटी आहे, कोण हमी देणार याची, की या अनधिकृत मदरशांमध्ये जिहादचे धडे दिले जात नसतील, या अनधिकृत मदरशांमध्ये असं शिकवलं जात नसेल की हिंदू हे काफिर आहेत आणि त्यांच्या विरोधात जिहाद करणं हे तुमचं कर्तव्य आहे, गजवाए हिंद हे तुमचं ध्येय असायला पाहिजे, हे इथल्या तरुणांना, लहान मुलांना शिकवलं जात नसेल, याची हमी कोण देणार? इथे इरफान अहमद एखाद्या पुढच्या स्फोटाची तयारी करत नसेल, तरुणांना जिहादी बनवण्याची फॅक्टरी चालवत नसेल, याची हमी कोणी द्यावी? या अनधिकृत मशिदी आणि मदरशांचं जाळं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फोफावत असताना प्रश्न असा निर्माण होतो की सरकार एखाद्या स्फोटाची वाट बघताय का? सरकार वाट बघताय का की 2900 किलोचा एखादा अमोनियमचा साठा महाराष्ट्रात सुद्धा सापडतोय? सरकारने खरं तर कोम्बिंग ऑपरेशन राबवलं पाहिजे. या अनधिकृत मदरशांमध्ये, मशिदीमध्ये नेमकं काय चालतंय याचा शोध घेतला पाहिजे. इथे जिहादची शिकवणी दिली जाते का? हिंदू द्वेषाचे डोस पाजले जात आहेत का? इथे लव जिहाद स्पॉन्सर केला जातोय का? याची माहिती सक्रियपणे घेणं ही सरकारची जबाबदारी आहे. सरकारने दुर्घटना घडेपर्यंत वाट बघू नये असं आमचं सरकारला आव्हान आहे. हे फक्त एका मालवणीचं दुःखणं नाहीये, हे फक्त मालाड पश्चिमेचे दुखणं नाहीये. हीच परिस्थिती मीरा भाईंदरमध्ये आहे, हीच परिस्थिती मुंब्रामध्ये आहे, देवनारमध्ये आहे, बैंगनवाडीमध्ये आहे, अणुशक्तीनगरमध्ये आहे, मदनपुऱ्यात आहे, भेंडी बाजारात आहे. सुदैवाने महाराष्ट्रातलं महायुती सरकार हे हिंदुत्ववादी सरकार आहे. हे सरकार संविधान मानणारं सरकार आहे. सरकारचा जो गाडा आहे तो करदात्यांच्या पैशावर चालतो, त्यामुळे करदात्यांची सुरक्षा ही सरकारची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे. ही जबाबदारी सरकार पार पाडताना दिसते. काही दिवसापूर्वी मालवणीमध्ये 10,000 मीटरचा भूखंड जो झोपड्यांनी व्यापला होता तो सरकारच्या प्रयत्नाने साफ झालेला आहे. परंतु ही कारवाई थोडक्यात थांबवण्याची गरज नाही आहे. ही कारवाई महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये करण्याची गरज आहे, कारण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये अशा कुदळवाडी थाटण्यात आलेल्या आहेत. आणि ही कुदळवाडी म्हणजे उकिरडे आहेत, जे उकिरडे, ज्या उकिरड्यातून हे जिहादी नावाचे डास निर्माण होतात. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या सगळ्या प्रकाराला ज्या सरकारी अधिकाऱ्यांचं समर्थन असतं, जे सरकारी अधिकारी या प्रकारांकडे साफ दुर्लक्ष करतात, अशा सरकारी अधिकाऱ्यांना हुडकून त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे, त्यांचं निलंबन करण्याची गरज आहे. आणि वेळ जर पडली तर त्यांना तुरुंगात धाडण्याची गरज आहे. या व्हिडिओमध्ये तुर्तास येथेच थांबतोय. या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तुमच्या भावना कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये मालवणीसारखी परिस्थिती आहे का? तिथे अशा जिहादच्या फॅक्टरी चालवल्या जात आहेत का? याच्याबद्दल कॉमेंट बॉक्समध्ये भरभरून व्यक्त व्हा. सबस्क्राईब करा न्यूज डंक आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.